नागपूर शहरात गुन्हेगारी विरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश आले असून गुन्हे शाखेच्या सोनसाखळी विरोधी पथकाने सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक धाडसी चेन स्नॅचिंगचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणला। या कारवाईत पोलिसांनी एका सराईत चोराला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि सोन्याच्या चेनसह एकूण 3,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार 9 जून 2026 रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास धरमपेठ येथील खरे टाउन भागात राहणाऱ्या 78 वर्षीय वृद्ध महिला विजयालक्ष्मी नेरे या लॅबमधून रक्ताची तपासणी करून पायदळ घरी परतत होत्या। बालिगे रोडवरील केलकर स्वाईन क्लिनिक आणि अगस्ता सावजी रेस्टॉरंट समोरील रस्त्यावर एका मोपेड दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपीने त्यांच्याजवळ गाडी आणली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला। या घटनेनंतर वृद्ध महिलेने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे सोनसाखळी विरोधी पथक करत होते। 19 जून 2026 रोजी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी मनोज प्रभू बुर्डे याला ताब्यात घेतले। पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपीकडून अंदाजे 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, एक OnePlus कंपनीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा दुचाकी आणि काळ्या रंगाचे हेल्मेट असा एकूण 3,55,000 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आलाय।